सुरुवात करतो आपण नॉनव्हेज पासून. ओके. इथे चिकन करी आहे. आहे कोल्हापूरचा पांढरा रस्सा. वा वा वा. कोल्हापूरचा पांढरा रस्सा. तांबडा रस्सा आहे. तांबडा- पनीर मसाला. पनीर मसाला आहे का? हा. अच्छा. ही मटकीची उसळ आहे. मटकीची उसळ. कोल्हापुरी मटकी उसळ आहे. चला मंडळी, आज आपण आलो आहे एक नवीन व्हिडिओ सोबत. तर आज आपण संगीताज किचनला भेट द्यायला आलो आहोत. ऑथेंटिक होममेड फूड आहेत मित्रांनो. आपल्याला इथे भरपूर प्रकारचे फूड आपल्याला बघायला मिळणार आहे. ते लोकेटेड आहे अंधेरी चकालेला मित्रांनो. ऍड्रेस पुरा प्रॉपर देणार आहे. तर मित्रांनो इथं आलात ना तर तुम्हाला मोस्ट सेलिंग काला मटन थाली आहे मित्रांनो. खूप इथं सेल होते मोठ्या प्रमाणामध्ये. आम्ही तर अजून कोंबडी वडे बोलाल सर्व काय आहे. एक मालवणी चव आहे आणि एक कोल्हापुरी पण चव आहे. म्हणजे कोल्हापूरची पण चव तुम्हाला इथे मिळणार आहे आणि एक मालवणी पण चव मिळणार आहे. तर मित्रांनो इथं नॉनव्हेज पण मिळतं आणि व्हेज पण मिळतो मित्रांनो. आणि व्हेजची क्वालिटी खूप चांगली आहे. मुंबईमध्ये मी पहिल्यांदा जो हॉटेल बघितला ना, म्हणजे अस्सल कोल्हापुरी चव आहे ना, एक कोल्हापुरी माणूसच तिथं बनवतोय. म्हणजे पुरी कोल्हापूरचा जो तुम्हाला जे टेस्ट माहिती असेल, कोल्हापूर लोक असतील त्यांना माहिती असेल त्याची टेस्ट ती घ्यायची आहे ना मित्रांनो, हॉटेल त्यांना बेस्ट पडणार आहे. तर चला मित्रांनो या संगीताज किचनला भेट द्याव्या. कसं यायचं आहे काय ते पुरा मी तुम्हाला सांगणारच आहे. तरी पण या तुम्हाला कसं आहे ते थोडं थोडक्यात सांगतो. इथं आलात ना समोर तो संगीताज किचनचा बोर्ड दिसेल आणि बाहेर तुम्हाला चकाला मेट्रोचा स्टेशन पण आहे. त्याच्यावर तुम्हाला थोडा मी पुढे व्हिडिओ मध्ये ऍड्रेस प्रॉपर देणारच आहे. तर या आतमध्ये जाऊ. नमस्कार. काय नाव आपलं? संगीत नाव. अच्छा. आणि संगीता म्हणजे तुमच्याच नावावर ना का किचनची सुरुवात झाली? कशी सुरुवात झाली आपल्या किचनची सांगू शकाल का? घरातून टिफिन सर्व्हिस होती. अच्छा. नंतर मग वडापावचं काउंटर आम्ही थोडं बाहेर पडलो. ओके. आणि मग हळूहळू JB नगर मध्ये आम्ही साधंच जसं धाबा टाईप रेस्टॉरंट होतं बरोबर तसं एक हॉटेल होतं. आणि त्याच्यानंतर आता आम्ही इथे आलो आहोत. याला 8-9 महिने झाले. 8-9 महिने झाले इथे 8-9 महिने झाले. आपण JB नगर मध्ये 7 वर्ष राहिलो. आपल्या इथे काय स्पेशालिटी आहे? म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आपल्या इथे दोन्ही इकडे आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि एक बोलायला गेलं तर आपल्या इथे कोल्हापुरी पण चव आहे आणि एक मालवणी पण चव. हा, कोल्हापुरीची चव आपण इथे आल्यानंतर सुरुवात केली. कोल्हापुरीची ओके. आपला जो बेस होता ते आपण मालवणी आणि महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे कोणत्याही प्रांतातून आले तर आपलं जेवण जेवायला हवं आवडीने. बरोबर आहे. हे एक आपल्या डोक्यात होतं. हो हो. तर त्या याच्याने पण इथे आल्यानंतर जी आपली महाराष्ट्रातली नागपुरी कोल्हापुरी चव आहे, मालवणची चव आहे, या सगळ्या चवीला आपण इथून एक तुम्ही मेनू बघा. मेनू मध्ये प्रत्येक गोष्ट दिलेली आहे. तर तशी केली असते. तर तुम्हाला अशी कोण मदत करतो? म्हणजे आता पण तुम्ही एवढा उभा केलात, हॉटेल एवढा मोठा आता उभा केलाय, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कुणाचा असं सपोर्ट आहे? असं माझे आई वडील होते. नरेंद्र बरोबर होते. आणि आता माझा मुलगाही माझ्या बरोबर आलेला आहे. तुमच्या सोबत म्हणजे सगळं कुटुंब आहे. म्हणजे आपला कुटुंब सर्व सपोर्टला आहे. नरेंद्र किती ते किती सुरुवात होते आपल्या हॉटेलची जर सांगू शकला व्ह्युअर्सला? आपल्या चालू होतं सकाळी. आता आपलं आपण स्विगी झोमॅटो करतो ऑनलाईन म्हणून आपलं हे नाईटला चालूच असतं. म्हणजे रात्रभर. हो. आणि त्याच्यावर आपलं डायनिंग स्पेस म्हणजे आपल्याला एकदम शांत जागेत आहोत आपण म्हणून आपल्याला डायनिंग पण आपण सर्व करतो रात्रीचं. म्हणजे जर तुम्ही बघायला गेलात तर 24 तास आपण इथे काम करत आहोत. अच्छा. बरोबर. आणि आठवड्यात ना किती दिवस चालू असतो? नाही, आपलं आठवड्यातून 7ही दिवस चालू असतं. म्हणजे सर्व दिवस चालू असतं. आठवड्यात आपण कधी पण झोमॅटो किंवा स्विगी किंवा तुम्ही इथे येऊ किंवा आम्हाला पर्सनल ऑर्डर तुम्ही देऊ शकता. आणि तुम्हाला ते मिळेल. हो. मी नक्कीच टाकीन लिंक आपल्या झोमॅटोची आणि स्विगीची डिस्क्रिप्शन मध्ये. तर नक्की मित्रांनो बघा. आणि आता आपल्या इथे काय काय मेनू ते थोडे दाखवाल का आपल्याला? आपला मेनू तुम्हाला अच्छा किचन मध्ये बघायचा आहे. तुम्ही काय खाणार? आता ही सुरुवात करतो आपण नॉनव्हेज पासून. इथे चिकन करी आहे. मालवणी चिकन करी आहे. मालवणी चिकन करी. ठीक आहे. हा आहे कोल्हापूरचा पांढरा रस्सा. वा वा वा. कोल्हापूरचा पांढरा रस्सा. हा. अच्छा. वा. हा आहे. अच्छा. हा तांबडा रस्सा आहे. तांबडा रस्सा आहे का? हा पण कोल्हापूरचाच आहे. ओके ओके. ठीक आहे. हो हो.
चवळीची उसळ आहे, चवळी. सॉरी पनीर मसाला. पनीर मसाला आहे का? हा. अरे वा. तर मित्रांनो बघू शकता पनीर मसाला आहे. हा. आणि आपल्याकडे काय प्राइस असेल तरी पण पनीर मसाले? पनीर मसाला एक 240 रुपये आहे आपण एक प्लेट मध्ये. हो, हो. पण आपल्याकडे जी पंजाबी थाळी आणि व्हेज थाळी आपण अच्छा. ऑनलाईन मध्ये देतो, बरोबर बरोबर. त्याच्यामध्ये पनीर मसाला आवर्जून जातो. अच्छा. ही मटकीची उसळ आहे, मटकीची उसळ कोल्हापुरी आहे का? मटकी उसळ आहे. कोल्हापुरी मटकी उसळ आहे. हे पण सेमच आहे का? सेम नाही, ही 180. 180. ओके. अशा याच्यामध्ये 500 ml ची क्वांटिटी 2 लोक सहज खाऊ हो शकतात. हो त्याच्यामध्ये. बरोबर, ते तर आहे. आणि वरण आहे. गरमच मिळणार आहे. सगळं गरम गरम सर्व जेवण गरम. असेल. कारण की आता पण तुम्ही जो हलवून दाखवून हा. पाचशा वरती येतात त्याच्यातून. बरोबर. छोले आहेत. छोले आहेत काय? हा. अरे वा. आणि एक बोलू शकतो हा, आपल्याकडे बोला जेवढे नॉनव्हेज आहे ना हा. तेवढी व्हेजची पण व्हरायटी जास्त आहे क्वांटिटी मला. आहे आहे हो, आहे हो, आहे ते तर आपल्याकडे. आहे. बरोबर. चवळीची उसळ चवळीची आहे. उसळ आहे. वा 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 वा. म्हणजे आपल्याकडे जर व्हेज आता चवळीची उसळ झाली जर हा. आपण ते छोले बघितले त्यांच्या प्राइस आपल्या खालीवर मिळतील का? खालीवर नाही, आमची जी असं तुम्हाला रेग्युलर मेनू मध्ये अपडेट केलेलंच असतं. हो हो आणि बरोबर. आपली व्हेज थाळी झोमॅटो आणि स्विगी मध्ये चांगल्या प्रमाणात हो ते जाते. तर आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला भाज्यांची जास्त गरज हो हो भासते. ते तर आहे. बरोबर. आणि आमचं कुटुंब आहे ते आम्हाला रोज जेवायला पण सगळ्या भाज्या हव्या असतात. अच्छा. बरोबर. आणि म्हणून आमच्याकडे तुम्हाला शक्य होईल तेवढ्या भाज्या खायला मिळतील, उसळी हो, हो, मिळतील. ते तर आहे. हेही आहे. हो, हो. अजून काय काय आहे आपल्याकडे? अजून याच्यामध्ये आहे माशांची करी आहे. माशाची करी आहे. वा. म्हणजे अलग अलग प्रकारचे रोजच्या वेगवेगळे नाही, सुरमईचीच सुरमईची करी आपण किंवा- रेग्युलर करतो. अच्छा रेग्युलर सुरमई करी हा. आहे आपल्याकडे. वा. आणि हा चिकन मसाला बनवलेला चिकन आहे. मसाला आहे. हे आपली कोकणी टाईप आहे की कोकणी 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 पद्धतीचं कोकणी आहे? मालवणी पद्धतीचा मालवणी चिकन मसाला आहे. ओके ओके. आणि ही पुन्हा चिकन करी आहे. चिकन करी आहे का? आहे, म्हणजे आपल्याकडे चिकनचे काकी बोलू शकता किती प्रकार आहेत तरी पण असं बोलायला चिकन गेलं जर तर आपण बघायला गेलं हो. तर आपल्याकडे कोल्हापुरी चिकन आहे, ओके. देशावरचं आहे, मालवणातलं आहे. बरोबर. आणि जे नॉर्थ इंडियन टाइप मध्ये बटर चिकन वगैरे ते चिकन हंडी करतो. तर ह्या प्रकारामध्ये पण चिकन आपण बापरे. करतो. चिकन आणि म्हणजे मटन एवढे दोन्ही आपल्याकडे म्हणजे व्हरायटी आहे, आहेत आहे, चिकनमध्ये. आहे. आणि हे सर्व मेनू तुमचेच आहेत का? म्हणजे आमचीच तुमची आहे. रेसिपी पण ही आमचीच. तुमचीच असेल का? आमची रेसिपी बरोबर. आमची म्हणजे आमची सगळं कुटुंबाची हो. रेसिपी आहे, आम्ही बरोबर. सगळ्यांनी मिळून केलेली. गणेश दादा आपल्याला काय बनवून दाखवतोय? काय आता बनवून दाखवतोय? काळा मटन फ्राय. काला मटन फ्राय. काळा ठीक आहे मटण चालेल बनवा मग बघूया. तर मित्रांनो आता काला मटन फ्राय होतोय. तर बघूया गणेश दादा कसा बनवतो. स्टार्ट. तर मित्रांनो काला मटन फ्राय आहे. तर बघूया आता तेलापासून आपलं सुरुवात तेल केली गरम झालेलं आहे. अच्छा. तेलावरती आपले कांदा ओके. स्वच्छ करून घ्यावा लागतो. हो 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 बरोबर. त्याच्यामध्ये थोडं का कसं बटर आहे. अच्छा. म्हणजे याच्यामध्ये थोडा बटर पण तुम्ही टाकता का? हा बटर पेट टाकतो. ओके बटर पेट टाकतो. बरोबर. वा. तर मित्रांनो बघू शकता बटरचा किती प्रमाण टाकलेलं आहे. तर खूप चांगल्या प्रकारे बनवून देतात. तर तुम्ही आता लाईव्ह बघू शकता. तर हा आपला काला मटन आहे का? ओके. आणि तशी ग्रेव्ही वापरा. अच्छा. म्हणजे हा काला मटन सुक्का आहे ना? हा सुका बनवा. सुक्का बनवला सुका आहे बनवा. ना? सुका. पूर्ण ड्राय आहे ना. पुरा ड्राय Dry आहे आहे. ना? अच्छा. त्याने वा वा वा. आयटम होते. आयटम रेडी होतो. Ready. तर बघू शकता मित्रांनो. आता ही थाली आहे का आपली? हा काळा मटन फ्राय आहे. अच्छा. आणि याच्यामध्ये किती मेनू जातात तरी पण काला मटन सुका आपला काला मटण? मटन जाणार, तांबडा अच्छा. पांढरा रस्सा जाणार, बरोबर. राईस भाकरी, ज्वारी भाकरी किंवा 2 चपाती जातील. अच्छा. ओके. ओके. नंतर पापड जाणार, इंद्रायण राईस होतो. ओके. अशा प्रकारचं आपण जेवण अशी आपली पुरी डिश बनते ती. पुरी dish ओके ओके. हाय, काय नाव आपलं? सुलक्षा. अच्छा. आणि किती दिवस झाले तुम्ही इथे भेट देता? फर्स्ट टाइम आलो आम्ही. फर्स्ट टाइम आलात ना? हो. मग तुमचे ऑफिस ग्रुप होता का? आता आम्ही बघत तेवढा तुम्ही मिळत ऑफिस ग्रुप आहे. अच्छा. आणि तुम्ही आता कोणत्या कोणत्या थाली ट्राय केलं तर सांगू आम्ही शकाल ते का? सुरमई थाली ट्राय ओके. केली आणि पॉम्पलेट थाली ओके. आणि एक चिकन फ्राय केलं अच्छा. आणि कोंबडी वडे होते. क्रॅब थाली पण क्रॅब ट्राय थाली केली. पण ऑर्डर केली होती का? तर तुम्हाला कसा वाटला यांचा? मला मेनू सांगा कसा वाटला. चांगलं होतं आणि फिश पण फ्रेश अच्छा. होतं एकदम. ओके. साईज पण चांगली होती, म्हणजे एका माणसासाठी तर इट इज मोर दॅन इनफ. बरोबर. आणि टेस्ट पण खूप चांगलं आहे, म्हणजे ओके. मालवणी असं टेस्ट आहे त्यांचं. बरोबर. छान आहे. आता तुम्ही कमसे कम बोलायला गेलात ना, तुम्ही 5 ते 7 थाली ऑर्डर केल्या होत्या ना, Right. तुम्हाला बेस्ट कोणती वाटली तसे एक सांगू शकाल का? बेस्ट क्रॅब थाली वाटते क्रॅब मला. थाली तुम्हाला हो, खूप त्याचा आवडली. मसाला खूप एकदम मालवणी होता. अच्छा. छान म्हणजे होतं ते.
एक टेस्ट आहे. तुम्ही आता बोलत मालवणी Right. पण इथे मिळतं आणि बोलायला गेलं ते कोल्हापुरी पण एक चव आहे हो, यांची. हो. तर तुम्ही ऑलमोस्ट ट्राय केलात, तर तुम्हाला जास्त कोणती म्हणजे मी आता बोलू क्रॅब शकाल? आय थिंक क्रॅब थाली होती ती थोडी कोल्हापुरी टाईप होती. मग Okay, ते okay. मला ग्रेव्ही खूप आवडली त्याची आणि तांदळाची भाकरी पण खूप सॉफ्ट होती. अच्छा. प्राइस अफोर्डेबल आहे, व्हॅल्यू फॉर अच्छा. प्राइस आहे. बरोबर. चांगलं आहे. म्हणजे 530ची होती बरोबर. पॉम्फ्रेट थाली. आणि त्यात एक पॉम्फ्रेट होतं, तांदळाची भाकरी, राईस होती, बरोबर. सोलकढी होती, सॅलड होतं. तो बरोबर. एक माणसासाठी तर मोर दॅन इनफ आहे. हे काय काय कोणती थाली आहे ही आता? ही आपली मटन फ्राय थाली आहे. मटन फ्राय थाली आहे का? मटन फ्राय थालीमध्ये आपल्याला काय काय मेनू बघायला भेटले? त्याच्यामध्ये आपल्याला एक सलाड येणार तुम्हाला. अच्छा, हो. मटन फ्राय येणार, ओके. पांढरा रस्सा येईल, अच्छा. तांबडा रस्सा येईल, अच्छा. सोलकढी, ओके. राईस राईस आणि राईस भाकरी आहे तुम्हाला. राईस आणि एक भाकरी, पापड. एक पापड. हो. आणि आपल्या भाकरीमध्ये ऑप्शन आहेत का? म्हणजे भाकरीमध्ये आपल्याकडे राईस भाकरी आहे, ज्वारी भाकरी आहे, नाचणी भाकरी आहे अच्छा. आणि बाजरी भाकरी आहे. आणि चपात्या वगैरे आपल्या इथे चपात्या वगैरे आहेत आपल्या. तर आपल्याला जर भाकरी नको पाहिजे असेल तर चपाती हो, ती घेऊ शकतो. आता भाकरी एक मिळते तर चपाती आपल्याला किती मिळते? ऑप्शन आपल्याकडे आहे. चपाती तुम्हाला दोन भेटतील अच्छा, चपाती दोन आणि मिळते. राईस भाकरी तुम्हाला एक भेटेल. हो, एक भेट. तर मित्रांनो आहे संगीता किचनचा किचन एरिया. बघू शकता मित्रांनो किती मोठा आहे. मित्रांनो किचन एरिया मोठा असला ना तरी हायजीनचा खूप मेंटेन केलेला आहे. बघू शकता थोडी पण तुम्हाला इथे घाण दिसणार. त्याला बनवताय आपल्या इथे? दादा पण एक चिकन धनगरी त्याही बनवलं. अच्छा, चिकन धनगरी. धनगरी. अच्छा, बरोबर. तर चला बघूया कशी. तर मित्रांनो चिकन धनगरी आहे ना, हे आम्ही पहिल्यांदा नाव ऐकतोय म्हणजे. तर चला बघूया आता चिकन धनगरी कशी आहे. आणि मित्रांनो आम्हाला टेस्ट पण करायची चिकन धनगरी कशी आहे ती. आपण सुरुवातीला तेल हो हो, टाकायचं. तेल बरोबर. हा आपला तीच ना कोल्हापुरी gravy. कांदा अच्छा. लसूण मसाला. कोल्हापूर आहे ना ही चव एक. अच्छा, कोल्हापुरी बरोबर. चव आहे. कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला. वा. एक आपण मसाला बनवलेला आहे. अच्छा. धनगरी मसाला. धनगरी मसाला. धनगरी प्रॉपर गावठी अच्छा. मसाला आहे वगैरे, पण बरोबर. धनगरी मसाला टाकू जेणेकरून आपल्या जेवणाची टेस्ट वाढते. म्हणजे धनगरी चिकन मध्ये धनगरी मसाला अलग म्हणतो. अच्छा. धना पावडर, जिरा पावडर वगैरे, अच्छा. अद्रक लसूण बेसन वगैरे, धने बिने वगैरे मिक्सरला वगैरे बेसन वगैरे आपण फुलबतला बनवतो. बरोबर. प्रॉपर धनगरी मसाला. काही लोक वगैरे मिक्सरला बनवतात, पण धनगरी मसाला हाताने कुटून घेतो. हो, ते तर आहे बरोबर. मसाला काढून घेऊ. अच्छा, म्हणजे आता रेडी झाला का आपला? हा मसाला रेडी झाला. ग्रेव्ही म्हणजे एक टाइप Gravy type. मसाला. ओके मसाला ओके ओके. हो. हा मसाला रेडी झाला मित्रांनो. एक धनगिरीचा कलर आला. अच्छा, हो हो हो, बरोबर बरोबर. तर तिचा धनगिरीचा कलर बघा आणि बाजूला चिकन ग्रेव्ही ठेवली आहे, तिचा कलर बघा अलग अलग तुम्हाला दिसून येईल. तर आपण एक चिकन कोल्हापुरीचा. अच्छा, ही चिकन कोल्हापुरी चिकन थाली आहे का? कोल्हापुरी थाली. अच्छा. इंडियन राईस, चिकन मसाला, चिकन सुक्का, अच्छा, चिकन किमात, कोल्हापुरी तांबडा रस्सा, कोल्हापुरी पांढरा रस्सा, ओके. एक सोलकढी, सोलकढी, पापड, सलाड, एक पापड, राईस भाकरी. सलाड. हो हो. ओके. कोणती थाली तुम्ही एक करताय? चिकन धनगरी थाळी बनवतो. चिकन धनगिरी धनगरी थाली आहे का? थाली. अच्छा, चिकन धनगिरी थाली मध्ये काय केलं जातं? चिकन मसाला जातो, अच्छा, चिकन चिकन मसाला. सुकवा जातो, अच्छा, चिकन खिमा जातो, ओके. चिकन किमा पण जातो याच्यात. चिकन कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवतो. तांबडा रस्सा आहे, हा, पांढरा रस्सा पांढरा रस्सा, आणि सोलकढी. सोलकढी. आणि मित्रांनो हे आहे संगीतास किचनचा अँबियन्स. तुम्ही बघू शकता किती मित्रांनो खूप मोठा आहे आणि गर्दी तुम्ही बघू शकता. पहिली गोष्ट की गर्दी तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आता दुपार झाले मित्रांनो, दुपारची बघू शकता काय काय लोक आहेत ना मित्रांनो, म्हणजे ऑनलाईन म्हणजे शोधत आलेले आहेत. चला मंडळी, संगीता स्पेशल आपण आता काहीतरी किचन स्पेशल आता काहीतरी मागितलेलं आहे. त्याचं नाव आहे धनगर चिकन थाली. मित्रांनो बघू शकता त्याच्यामध्ये काय काय ते पहिले तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला ग्रेव्ही म्हणजे एक मसाला बोलू शकतो, मसाल्यावाला चिकन येणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सुक्का चिकन येणार आहे. बघू शकता हा सुक्का चिकन आहे. आणि त्याच्यात बनवलेला मित्रांनो हे आहे आपला खिमा, चिकन खिमा आहे मित्रांनो. पण तुम्हाला एक सांगतो ह्याच्यामध्ये जे चिकन धनगरी आहे मित्रांनो, जेव्हा बनवत होतं ना तर चिकन धनगरीचा मसाला यांच्याकडे अलग आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपले जे नॉर्मल मसाले असतात ते आपण कॉमन मसाले त्याच्यावर यूज नाही केलेला. ह्याच्यामध्ये स्पेशल धनगरी मसाले यूज केलेले आहेत आणि त्या धनगरी मसाल्याचा चव आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो अजून मी काय काय बोलतो. हा तांबडा रस्सा मित्रांनो बघू शकता. आणि मी एक बोलतो तुम्हाला मित्रांनो, तांबडा रस्सा आहे ना हा सर्वीकडे अवेलेबल नाही. आणि तांबडा रस्सा हा जास्त करून कोल्हापुरी लोक म्हणजे यूज करतात, खातात. म्हणजे कोल्हापूरचा एक फूड आहे तुम्ही बोलू शकतो. ते जो शेफ आहे जो बनवणार आहे ते सर्व जेवण बनवतो तो पण आहे ना मित्रांनो कोल्हापूरचा आहे. म्हणजे प्रॉपर एक कोल्हापुरी चव आहे ना ती इथं बनवते आपल्या इथं. आणि ते आपण आता टेस्ट करायचं आहे. आणि पांढरा रस्सा मिळतो मित्रांनो.
तर तांबडा रस्सा आणि हा पांढरा रस्सा स्पेशल आहे हॉटेलसाठी मित्रांनो, कारण की ही मुंबईमध्ये कुठं आपल्याला न मिळणारी थाली आहे. कारण की बाकी तुम्हाला सर्व मिळेल, चिकन मिळेल, मटन मिळेल मित्रांनो, पण तांबडा पांढरा रस्सा ना पियाची जी मजा आहे ना ही आपल्या फक्त या हॉटेलला मिळणार आहे. तर अजून सांगतो यामध्ये काय काय मिळतं मित्रांनो. तर या हे आहे सोलकढी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक वाटी सोलकढी पण मिळणार आहे, विथ पापड आहे मित्रांनो, सलाड आहे तुम्ही बघू शकता, आणि त्याच्यामध्ये आपल्याला राईस मिळणार आहे. तर चला मित्रांनो आता आपण टेस्ट करूया. टेस्ट करायचा आपला टाइम झालेला आहे. तर मित्रांनो पुन्हा पहिली भाकरीसोबत सुरुवात करायची. तर भाकरीची पहिली तुम्हाला क्वालिटी दाखवतो मित्रांनो, म्हणजे भाकरी किती नरम आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता. तर चला आपण पहिला ना ह्याच्यावर धनगरी चिकन सुक्का ट्राय करूया. तर या ह्याच्यामध्ये ना तुम्हाला मी पहिले तुम्हाला क्वालिटी दाखवतो याची मित्रांनो. तर बघूनच एवढा तोंडाला पाणी सुटलं आहे ना, कारण की एक कम्पेअर करू शकता, कारण की धनगरी चिकन आहे ना मित्रांनो, आणि जो आपला नॉर्मल जो चिकन असेल त्याच्यामध्ये तुम्ही कम्पेअर करू शकता मित्रांनो. हा तुम्हाला लाल वाटेल आणि हा थोडा तुम्हाला काला वाटेल, बघू शकता. तर चला आपण पहिले टेस्ट करूया ह्याची, कारण की ह्याच्यामध्ये ना सर्व मसाले अलग वापरलेले आहेत. तर या पहिला मी मसाल्यासोबत खातो त्याच्या. तर हा मसाला आहे मित्रांनो, आणि या चला ट्राय करूया. चिकन तो म्हणजे मी पहिल्यांदा ट्राय करतो धनगरी चिकन. मी पहिला नाव पण नव्हता ऐकला, काही टेस्ट पण नव्हता केला, पण आता त्याची टेस्ट करतो मित्रांनो. खरंच टेस्ट खूप छान आहे धनगरी चिकन. तुम्हाला मी रिकमेंड करेन मित्रांनो, चालत ना धनगरी चिकन यायला ट्राय करून बघा, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला ना चिकन ग्रेव्ही मिळणार आहे, चिकन सुक्का मिळणार आहे, अजून चिकन खिमा मिळणार आहे मित्रांनो. आणि विथ आपण आता पीस सोबत एक ट्राय करूया, विथ आपल्याला मसाला आतमध्ये मित्रांनो, आणि हा सुक्का आहे. चिकनची खाण्याची मजा आहे ना मित्रांनो इथे, असं मला वाटतं, कारण की खूप छान लागला. त्याचबरोबर ना आपण काय करूया माहिती आहे, चिकन खिमा आहे आणि धनगरी स्टाईलमध्ये बनवलेला आहे आणि तसाच आहे, आणि त्याच्यापासून तुम्हाला चव बघूया मित्रांनो. पहिले क्वालिटी दाखवतो. आता आपण ह्याच्यासोबत ट्राय करतोय खिमासोबत, धनगरी खिमा. वा, मी नक्की रिकमेंड करेन. आज ना तुम्ही चिकन धनगरी थाली घ्यायला विसरू नका, कारण की खूप छान, मला म्हणजे पर्सनली मी बोलू शकतो तर खूप आवडली मला. भूक पण लागली मला, दुपारचा टाइम झाला आणि तो जेवण एवढा टेस्टी आहे ना तर पटापट समजणार आहे मला माहिती आहे. आणि त्याचबरोबर ना मित्रांनो आपल्याला तांबडा रस्सा, हा तर तांबडा रस्सा काय लोकांचे असं नशीब पण नव्हेत की, आणि आता मला समोरच आहे, तर मी असं वाटतं कधी पिऊ, कारण की तांबडा रस्सा जास्त भातासोबत नाही, म्हणजे पियाची मजा आहे ती खूप अलग आहे. तर मला चमच्याने स्पेशली पियाला नाही आवडत, तर मी तुम्हाला ना डायरेक्ट मी वाटी तोंडाला लावून दाखवतो. वा, बघा तुम्हाला पहिले क्वालिटी दाखवतो पांढऱ्या रस्स्याची. वा, तेव्हा पांढरा रस्सा टेस्ट डिफरंट आहे खूप, म्हणजे पांढरा रस्सा अलग लागतोय आणि तांबडा रस्सा अलग लागतोय. आणि कसे माहिती आहे, लोक असतात ना तांबडा आणि पांढरा रस्सा हे पियाचा असतो, म्हणजे पिण्यामध्ये खूप छान असतं, म्हणजे आपण भात वगैरे खाऊ शकतो त्याच्यावर, भाकरी वगैरे खाऊ शकतो, पण स्पेशली आहे ना ते पिण्याची मजा आहे ना ती खूप अलग आहे खरंच. आणि आपल्याला त्याने विथ सोलकढी दिलेली आहे, पण मी ना तर तांबडा रस्सा ना आपण जरा भातासोबत ट्राय करूया, बघूया भातासोबत कसा लागतो. तर मी उत्सुक आहे, कारण की खायला की भातासोबत हा तांबडा रस्सा लागणार तरी कसा आहे त्याला बघूया. आणि एवढा टेस्टी आहे ना मित्रांनो, नक्की तुम्हाला मी रिकमेंड करेन की ही आले थाली खायला मात्र विसरू नका. आणि त्याचसोबत आपण ना चिकन ग्रेव्ही घ्यावा, थोडं चिकन ग्रेव्ही घेऊया. तर या मस्त तांबडा रस्सा मित्रांनो, बघूया चव कशी होते. वा, खरं खूप छान चव आहे, कारण की सोबत इंद्रायणी भात आपल्याला दिलेला आहे त्यांनी. तर मला माझी चव आणि भात कसा बघू शकता, भाताची क्वालिटी आहे मित्रांनो, सुटसुटीत आहे अगदी भात. मला खायला खूप आवडतोय आणि दुपारचा टाइम झाला आहे आणि भूक पण तशी लागलेली आहे ना, आणि जेवढं टेस्टी असतं ना तर पटापट जातो. चल मित्रांनो, चल
टाइम आलोय. फर्स्ट टाइम आलाय. अच्छा, आणि कसं वाटलं तुम्हाला? खूप मस्त Okay. चहा पिला. बरोबर. आणि आता तुम्ही काय काय ऑर्डर केला होता तरी? चिकन स्पेशल थाळी आहे. अच्छा, चिकन स्पेशल थाली आहे, चिकन काळा मसाला आहे. काळा मसाला आहे, वडे आहेत. वडे आहेत, ओके, बोंबील फ्राय आहे बोंबील फ्राय आहे, आणि लॉलीपॉप सांगितलं. लॉलीपॉप. आणि एवढा तर तुम्ही मेनू ऑर्डर केला होता, तर तुम्हाला कशी म्हणजे काय चव वाटली याची? चव एकदम छान आहे. ओके. आम्ही आणि पण ऍक्च्युली ऑनलाईन बघूनच आलो होतो. आम्ही कांदिवलीवरून आलो होतो. अच्छा, मग तुम्ही ऑनलाईन बघूनच आला होता? ओके, मग शोधत शोधत आम्ही आलो. ओके, मग तुम्ही टेस्ट चांगली यायची, काही प्रॉब्लेम नाही. हो 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 आणि फर्स्ट टाइम आलो तरी चांगलं वाटतंय, म्हणजे की हा चला घरातल्यासारखं वाटतंय खाल्लेलं. हो, घरगुती त्यांचा सर्व ओके, हा. बोला घरात तर क्वालिटी ऑफ फूड इज बेस्ट. हो हो हो. ओके, प्रभादेवीवरून तुम्ही इथे जेवायला आले की थोडी ऑफिसच्या विजिट होती आमची अच्छा. कामासाठी, बरोबर. सरांबरोबर आलेली. हो हो. आणि कधीपासून तुम्ही इथे येत आहे खायला? नाही, माझी फर्स्ट टाइम विजिट. फर्स्ट टाइम? हे सर ऑर्डर अच्छा, म्हणजे सर तू हे आधीपासून? हा, ते ऑर्डर करतात घरी. Okay. माझी फर्स्ट टाइम. आणि तुम्ही पहिल्यांदा आलात खायला, तर कशी तुम्हाला क्वालिटी आणि टेस्ट काय वाटली याची? टेस्ट चांगलं. मी कधी मटन बाहेर खात नाही. Okay. पहिल्यांदाच खातो. Okay. चांगलं लागलं. म्हणजे आजच मटन बाहेर ट्राय हो. ओके ओके. मित्रांनो, आता बघत आपण काय काय खाल्लं, किती बेस्ट थाली आहे. आणि आपण ह्याची जी चव होती ना, ती अति उत्तम होती, ते मी बोलू शकतो. आणि तुम्ही मला पण असं खायचं ना मित्रांनो, तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर आलेला आहे मित्रांनो. लंच मध्ये म्हणजे 12 ते 3 पर्यंत आलात ना मित्रांनो, इथे तुम्हाला 15% ऑफ भेटणार आहे, म्हणजे 50% तुम्हाला याच्यावरती ऑफ भेटणार आहे. तर चला मित्रांनो, संगीता किचन स्पेशल आपण ना चिकन कोल्हापुरी थाली आज आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये काय काय आणि ते टेस्ट पण करणार आहोत. तर या तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळतं. तर संगीता किचन हे कोल्हापुरी थाली आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. हे आहे चिकन मसाला मित्रांनो, बघू शकता चिकन मसाला. अजून हे आहे सुक्का चिकन, हे बघा, हे सुक्का चिकन आहे. अजून त्याच्यामध्ये आपल्याला चिकन किमा पण मिळणार आहे, बघू शकता. आणि त्याच्यामध्ये सेम मित्रांनो आहे तांबडा रस्सा पण तुम्हाला मिळणार आहे, पांढरा रस्सा पण मिळणार आहे, सोलकढी, पापड आणि आपली सलाड वगैरे हे सर्व काय तुम्हाला मिळणार आहे. तर चला मग स्टार्ट करूया ह्याचे थाली पण रिव्ह्यू दाखवायला. तर तुम्हाला ना बेस्ट एक म्हणजे आहे, जर तुम्हाला स्पायसी नको पाहिजे असेल ना, तुम्हाला जर स्पायसी नाही मीडियम पण बनवून भेटेल. जर तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल तर नक्की तुम्हाला स्पायसी पण बनवून मिळेल. तर मित्रांनो दाखव तुम्हाला आमची सोलकढीची क्वालिटी बघा, एवढी घट्ट आहे ना मित्रांनो, खरंच दारांना तुम्हाला पियाला खूप मजा येईल. आणि तुम्ही एक्स्ट्रा मागून चाल. तर चला मित्रांनो, आता हे 2 डिश आहेत माझ्यासमोर, बघू शकता. एक चिकन कोल्हापुरी आणि चिकन धनगरी आहे. तर मला पुरा हे दोन्ही संपवायचे आहेत. ते संपवताना तुम्हाला परत भेटतो आणि सांगतो कसं काय होतं सर्व. तर चला. तर मित्रांनो, आता आपण बघत असाल काय काय खाल्ला. संगीता किचन स्पेशल आपण भरपूर काय थाल्या खाल्ले, तुम्ही बघितलं असाल. तर तुम्ही पण नक्की विजिट करा मित्रांनो. आता मी तुम्ही बघितलं असाल धनगरी चिकन आणि एक होता आपल्याला कोल्हापुरी चिकन. तर मित्रांनो, धनगरी चिकन थालीमध्ये ना सर्व युनिक तुम्हाला मिळेल, कारण धनगरी चिकन थालीमध्ये जे मसाले यूज केलेले गेले होते ना, ते खूप अलग होते. म्हणजे ते आपल्या नॉर्मल मसाल्यांपेक्षा त्याचे मसाले खूप अलग होते. आणि कलर तुम्हाला एक बोलू शकतो त्याचा की एवढं ब्राऊनिश आणि ब्लॅक चढला होता ना, आणि ते खायची मजा पण तेवढीच होती. त्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं असाल त्यामध्ये चिकन किमा पण मिळाला, तो पण त्या स्टाईलमध्ये धनगरी स्टाईलमध्ये. चिकन मसाला मिळाला, ते पण धनगरी स्टाईलमध्ये. एकदम मस्त सर्व होतं जेवण, मला खूप आवडलं मित्रांनो. विथ भाकरीसोबत खाऊन एकदा ट्राय करा, भाकरीसोबत खूप छान लागतो. आणि तांबडा पांढरा रस्सा एक बोलू तुम्हाला, तर मित्रांनो तांबडा रस्सा पांढरा रस्सा हे म्हणजे बोथ थालीमध्ये आम्हाला मिळाला. आणि तुम्ही पण आलात ना इथे तर तुम्हाला पण तसंच मिळणार आहे मित्रांनो. आणि एक फूडची क्वालिटी बोलू तर खूप छान होती. तांबडा रस्सा तर तुम्ही मला वाटतं चिकन सूप चायनीज सूप जाणार नाही तांबडा रस्सा यांचा पियालात, तर नक्की एकदा इथे आलं ना तांबडा रस्सा मात्र ट्राय करा. आणि खूप लांबून लोक येतात मित्रांनो यांच्या रेस्टॉरंटला, पण तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा. जास्त लांब नाही मित्रांनो, अंधेरीमध्ये आहे, चकालामध्ये, अंधेरी चकालामध्ये. प्रॉपर ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की चेक करा. आणि संगीताच किचनला नक्की भेट द्या. खूप छान इथं जेवण तुम्हाला दिलं जाईल अगदी घरगुती प्रमाणे. आणि ॲम्बियन्स बघू शकता, अगदी प्रॉपर तुम्ही फॅमिली आलेत ना, 8, 9, 10 लोक आलेत ना, आरामात बसून इथं जेवू शकतात मित्रांनो. तर नक्की तुम्ही या संगीताच किचनला भेट द्या मित्रांनो. भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. पहिले तुम्हाला सांगा ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि एक ऑफर आहे मित्रांनो, तुम्ही ऑन बिल तुम्हाला 50% ऑफ भेटणार आहे त्या आपल्या व्हिडिओवरती. फक्त तुम्ही जर माझ्या इथं येऊन नाव सांगितलं तर तुम्हाला नक्की त्या ऑफरचा लाभ घेता येईल मित्रांनो. हे मात्र तुम्ही सोडू नका. तर भेटू अशा एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.